महाकारुणिक जगन्नाथ गौतम बुद्ध सम्राट सम्राट अशोक सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणांना मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये समता सैनिक दलाला नवा आयाम दिला ते स्मृतिशेष मार्शल ॲडव्होकेट विमल चिमणकर सर यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. माझ्याकडे नावांची मोठी लिस्ट आहे ज्यांची नावं मी घ्यायलाच पाहिजे. काही नावं पकाले सरांनी घेतले. पदवेकर सर आहेत जे नावं सुटलेले आहेत. आमचे राजेश माटे सर आहेत समता सैनिक दलाचे. वालदेसर खूप सारी मंडळी आहेत. सॉरी मी आता नाव घेत नाही, त्यांनी बंद केलं आहे आणि हे माझ्यासोबत नेहमी होत असतं असं अध्यक्ष असण्यासाठी सवय. पण तरी फक्त 5 मिनटं घेणार तुमची मी. आधी तर मी हे जे रिपब्लिकन फेडरेशन जे उभं झालेलं आहे त्याची एक संयोजन समिती बनवली आहे आम्ही. त्यांची नावं घोषित करतो. मला वाटते टाळ्यांच्या कडकडाटात तुम्ही त्यांचे स्वागत करावे. मुख्य संयोजक म्हणून माननीय मिलिंद पकाले सर जे आहेत त्यांचं नाव घोषित करत आहे. संयोजकांची एक टीम आहे मोठी. आयुष्यमती छायाताई खोबरागडे, माननीय नरेश वाहने, माननीय विशाल वानखेडे, माननीय किशोर चौधरीजी, आयुष्यमती ज्योतिताई आवळे, माननीय अशोक जांभोळकर, माननीय सुधीर मेश्राम, आयुष्यमती कल्पनाताई मेश्राम, भारती सारे, सुरेंद्रताई खांडेकर या सर्वांसाठी तुम्ही टाळ्या वाजवाव्यात. मार्गदर्शकांची मोठी लिस्ट आहे पण फक्त प्रातिनिधिक याच्यावरती 2-4 नावं वाचून जात होते. माननीय डॉक्टर एस के गजबे सर, डॉक्टर सुरेंद्र बोरकर, माननीय अशोक गोंदाळे, माननीय नानाजी गायकवाड, माननीय राहुल सोनकर, माननीय भीमराव भोटे, आयुष्यमती रंजनाताई वासे आणि यामध्ये अजून नावं येणार आहेत. हे फ्लेक्झिबल आहे. आणि एक कोष प्रमुख म्हणून ठेवलं आहे. वर्गणी समिती जी आहे त्याचे प्रमुख आहे डॉक्टर सुरेंद्र बोरकर सर आणि माननीय रजनीश मेश्राम सर. आणि अजून आम्ही या अंतर्गत रिपब्लिकन फेडरेशन अंतर्गत रिपब्लिकन महिला फेडरेशन उभं करणार आहोत. आणि रिविपे जे तुम्हाला माहीत होतं रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन जे होतं ते मोठं नाव असलेलं होतं आणि या सर्वेच्या बोलायचं भरपूर होत आहे. पण आता बोलणार नाही, वेळेची कमतरता आहे. मी काही घटना सांगणार होतो म्हणजे बाजूलाच आपल्या 5 मिनिट आहे विशाल सर कुठे गेले. हां पण घाबरू नका, 1 तास घेणार नाही मी. भरपूर वेळेपासून तुम्ही उपस्थित आहात. इथे किशोर खांडेकर सर आहेत, पडोळेकर सर आहेत, निकेश भाऊ आहेत आमचे, सुधाभाऊ सोनकर, सुनील वाकोडे सर आहेत आणि म्हणजे अतिशय चांगलं गायक असणारे भानुकुमार सर आहेत, मिलिंद साव सर आहेत, निलेश पाटील सर आहेत जे दशरथ पाटलांचे वंशज आहेत, नरेश काकसांडे सर आहेत, इंजिनियर साखरेजी आहेत, राजेश माटेजी आहेत, अस्मिताताई आवळे आहेत समता सैनिक दलाच्या महिला विंगच्या, ममता गोदले आहेत, वर्षाताई सारे आहेत, रुपेश कांबळे आहेत, सुबोध जंगम आहेत आणि राज दक्षित आहेत, सुरेश घाटे निघून गेलेत आणि असे भरपूर मंडळी आहेत ज्यांची मी नावं आता घेत नाही. पण मला आठवत आहे ज्या वेळेस या चळवळीमध्ये काम सुरू केलं आहे बाजूलाच आपला वंदनाताई पण आहे तिथे. धनवटे लग्न मंदिर होते. दीक्षाभूमीच्या आंबेडकर कॉलेजला शिकायला होतं. दीक्षाभूमी म्हणजे आता क्रांतीभूमी समजा धम्मा होतीच तसे कार्यकर्त्यांचा एक कारखानाच होता तो निर्मितीचा. त्या ठिकाणी एक आरक्षण परिषद किंवा काहीतरी असं होतंय. कवाळे सरांचं भाषण सुरू होतं. आम्ही सर्व मुलं तिथे ऐकायला गेलोय आणि भाषण इतकं म्हणजे त्यांचं जे वक्तव्य असतं डेव्हलप केली होती जे काही आहे आणि प्रचंड ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये की या देशातला उगवलेला रोजचा सूर्य जो आहे तो आमच्या रक्ताची लाली घेऊन उगवतो आणि रोजचा डुबणारा सूर्य जो आहे आमच्या आई बहिणींच्या रक्ताचे लाली घेऊन म्हणजे मावळत असतो, अंगावर शहारे आणणारे. आणि असंच चळवळीमध्ये गेलोय. मग या पथकाला सुरुवात कधी झाली? मला वाटते नामांतर आंदोलन 14 जानेवारी 1994 नामांतर झालंय.
त्याच्याकरता रिपब्लिकन पक्षाचे एकमेव नेते जे होते स्मृतिशेष माननीय उपेंद्र शेंडे सर, ते उपोषणावर बसले. त्यांनी जीव आपला धोक्यात घालून उपोषणावर बसले आणि त्याची सूत्र जी आहेत ती सर्व मार्शल ॲडव्होकेट उमरसूर्य चिमणकर सर यांच्या हाती होते. आणि आम्ही तरुण तिथे होते, मुंबईला येतो आहे. तिथे आमचे सुधा भाऊ आहेत, आमचे निकेश भाऊ आहेत, ज्यांच्या ऑफिसमधून 1-2 तासामध्ये भरपूर कलेक्शन दिलं होतं आणि तिथे पोहोचवण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि त्याच्यानंतर 1996-95 मध्ये नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होते आणि त्यामध्ये गडकरी उभे असतात. लोकमतला बातम्या येतात, 2 बातम्या 2 बाजूला असतात आणि दोन्ही जे रिपब्लिकनचे जे नेते आहेत त्यांचा पाठिंबा असतो. एक माननीय उपेंद्र शेंडे साहेबांच्या पक्षाचा असतो, दुसऱ्याकडे प्रवाळे सरांच्या पक्षाचा असतो. मी पहिला फोन जो आहे तो उपेंद्र शेंडे साहेबांना लावला आहे. आम्ही त्यांना उपेंद्र भाऊ म्हणायचो, खूप प्रेम केलं त्यांच्यावर, त्यांनीही समाजाला भरपूर केलं आहे. या नेत्यांनी त्यांचा काळ जो आहे प्रचंड दिलेला आहे या समाजाला. नंतरचा काळ जो आहे तो आपण बघत आहोत किती वायातपणे ते वाहवत गेलो आहोत. पण त्यांनी जे दिलेलं आहे समाजाला, चळवळीला जे दिलेलं आहे त्याकरता आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. पण मी पहिला फोन उपेंद्र भाऊंना लावला आहे आणि पहिला शब्द निघाला माझ्या तोंडून, तरुण होतोय, आक्रोश होत आहे. साल म्हटलं तुमच्यासाठी म्हणजे आंदोलनासाठी गौतम वाघमारेनं मरून जावं जणू, सुहासिनी बनसोड फासावर चढावं, अशा हजारो कार्यकर्त्यांनी मलमल चळवळीसाठी करावं आणि तुम्ही या चळवळीला विकावं. शेंडे साहेबांनी काहीच बोलले नाही, कारण जे काही येतं ते मी एकटा नाही आहे या चळवळीमध्ये, विशाल जसा बोललाय असे हजारो करून या चळवळीमध्ये काम करतात. म्हणून चळवळ जिवंत आहे. मी दुसऱ्या फोन लावला, मी ज्यांचा खूप आदर करतोय, आदरणीय इमो सर जे आहे, इमो नायगावडे सर, त्यांची गाजलेली कविता आहे, जे ऐसे लायकीचे लायकीने वागले, भाड त्यांना भेटली काम त्यांचे भागले. मी इमो सरांना फोन लावला, ते आताही आदरणीय आहेत माझ्याकरता, मी त्यांचा अनादर करणार नाही. कारण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते होते कवाळे सरांसोबत आणि त्यांचे नाव छापून आले होते, खांडेकर सर त्यांचे नाव आले होते. सर म्हटलं तुमची ही कविता जी आहे अतिशय सुंदर आहे, त्याचा एक मोठा फ्लेक्स बनवू आपण, बॅनर बनवू आणि श्याम हॉटेलच्या बाजूला अगदी लावूया आपण, जेणेकरून आदरणीय कवाळे सरांना ते रोज दिसावं ती कविता. अरे सुनील कसा बोलतोय, घरी ये चहा वगैरे वगैरे, म्हणजे आताही जाणं येणार. हे जे पतन जे सुरू झालंय आणि सातत्यानं ते पतन हळूहळू म्हणजे इतक्या अंगवळणी पडलं आपल्या की बापरे, म्हणजे कोण आपला आहे ना कोण दुसऱ्या काय समजायलाच माहित नाही. म्हणजे आज प्रवळेकर सर आमच्या सोबत आहेत असं वाटतंय, पण कालाकारण 5-10 वर्ष गेली की असं वाटतंय की अरे त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे. आपल्याला चेहरे वाचता येत नाही, हा आपला दोष असू शकतो, पण अशी खूप मंडळी असा सुरसुराट जर तो प्रचंड आपल्या याच्यात झालेला आहे. आणि या कालखंडामध्ये हा आक्रोश याच्याकरताही आहे की आम्ही हाफ पॅन्टवर असताना आम्ही दंडे खाल्लेले आहेत, पोलिसांचे लाट्या खाल्लेल्या आहेत, जेल भरून केलेले आहेत. म्हणजे तुमच्यापैकी खूप लोकांनी ते केलेलं आहे, मी एकटाच आहे असं नाही आहे. पण जेव्हा देशभर फिरत असतोय समता सैनिक दलाच्या कामाकरता, मगाशी ताईंनी जे म्हटलं की नाही, चेन्नईला 1 वर्ष 2005 असेल 4 काहीतरी असेल, एक रिटायर्ड IRS होते, ते म्हणाले आय वॉन्ट टू टच युअर फीट म्हणाले. म्हटलं वाय? ते म्हणाले की तुम्ही दीक्षाभूमी म्हणाले. माझी काही अवकाश नाहीये. आणि देशभर फिरत असताना अजून म्हटलं जाते की नागपूर महाराष्ट्र जो है वो दिखा सकता है, क्योंकि नागपूर में वो मेटल है, नागपूर में वो ताकद है. आणि आपल्या अंधार आपला अंधार आपल्यालाच माहित आहे. लाज वाटतं, लाज. मग मोठ्या ह्याच्यानं कॉलेज म्हणाला नाही अभी भी बहुत अच्छे लोग आहे, आताही चळवळ जिवंत आहे वगैरे वगैरे, काहीतरी आपल्याला थापा माराव्या लागतात. पण असं आहे का? असं मुळातच नाहीये.
आज नागपूर जे आहे अख्खं बाहेर गेलेलं आहे, खूप बदललेलं आहे. गल्लोगल्ली विकल्या गेलेली लोक आहेत. म्हणजे आधी आमच्या वस्ती भीमनगर जी होती वस्ती, ॲटो वगैरे जे यायचे काँग्रेसचे ते तिथूनच पडत जायचे, आत नाही यायचे. आता प्रत्येक गल्लीमध्ये लोक गळ्यामध्ये पाट्या लटकवून आहेत की मला विकत घ्या म्हणून. खूप कमी किंमत ठेवलेली आहे लोकांनी आपापली. अगर आपल्या बापाची जयंती असते तर त्या बापाची जयंती आपण दुसऱ्यांच्या पैशात करतो, काँग्रेसच्या बीजेपीच्या याच्या त्याच्या. लाज वाटत नाही आम्हाला. आणि हे पतंग जे आहे इतकं घरापर्यंत आलेलं आहे आणि त्यातच खूप सारं आपण प्रयोग केलेले आहे. रिपब्लिकन पक्ष वाईट आहे. रिपब्लिकन पक्षाची किंवा आंबेडकरी फिलॉसॉफी जी आहे ती प्रचंड मोठी आहे आणि या फिलॉसॉफीला जाळण्यासाठी आपणच प्रचंड संख्येने पुढे येत आहोत. मग आपण बहुजनवाद आणतोय, मग आपण वंचितवाद आणतोय, काय काय नाही आणत आपण. आपल्याला नारे जे असतात, बाबा का हाती आया है, नई रोशनी लाया है, आणि नंतर हाती नाही गणेश आहे, ब्रह्म विष्णू महेश आहे, इथपर्यंत येऊन जातोय आपण. म्हणजे कवाडे सरांचा जो डायलॉग आणि कवाडे सरांचं ते दिवटं पोरगं जे आहे की गोरलकराच्या फोटोला अभिवादन करतात. म्हणजे आठवल्यासारखा नालायक याला आता काहीच आंबेडकरी सर्व आठवत नाही. तो आर्थिक आरक्षणाचं समर्थन करतो. आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षणाचं वर्गीकरणाचं हे करतात, पंढरपूरच्या मुक्तीसाठी आंदोलन करतात. अरे हा काय आंबेडकरवाद आहे का? मला वाटतं हा आंबेडकरवाद नाही आहे. ॲज अ समता सैनिक दलाचा सैनिक म्हणून, आंबेडकरी चळवळीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून जेव्हा हे बघतोय तेव्हा मन दुखते. मी एकटा नाही आहे, तुम्ही सर्व साथ्यातले. म्हणजे इथला जो सर्व वर्ग लोक असतात 50च्या वरती आहे. आम्हाला आमचं वय कळलंच नाही कधी 50 असलेले. आणि सातत्याने काम करणारी काही मंडळी आहे. आणि असं हे तुटण्याचं थांबावं. 2014 आला आपल्याकडे. 2014 पासूनची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहित आहे. प्रचंड भयान स्थिती आहे. भूतांचीच म्हणून नाही, एक देश म्हणूनही आपण बघितलं की नाही, भयान स्थिती आहे. आणि अशा याच्यामध्ये आपण करणार काय आहोत? काय आपण स्वाभिमानी आहोत? आपला स्वाभिमान सातत्यानं तोडवला जातो की नाही जात? म्हणजे नामांतर आंदोलनाला 14, 15, 16 वर्ष लागतात. महायुती महाव्याला 130 वर्ष लागतात. म्हणजे या देशातला गव्हर्नर जो आहे बिहार सरकारचा, बिहार राज्याचा, तो तिथे जाऊन पूजा करतो ब्राह्मणांसोबत, तेही बुद्ध जयंतीच्या दिवशी. म्हणजे भयानक. म्हणजे आपण न वेळ आहोत. आपली काहीच चौकात नाही याचा अर्थ आहे की आपली काही अवकात नाही आहे. मग जी अवकात होती तिला डुबवलं कुणी, बर्बाद कुणी केलंय? मग या सोबत नेत्यांनीच केलं ना, ज्याच्यामध्ये रिपब्लिकन नेतेही असतील, बीएसपीचे असतील, वंचितचे असतील, जे जे कोणी असतील. आणि आज जे काही आहेत वर्तमानामध्ये आपण जेव्हा बघतोय ते चेहरे तर सर्व काळेच आहेत. त्या चेहऱ्यांना घेऊन तुम्ही राजकारण करूच शकत नाही. आम्ही खूप लोकांना भेटलो, खूप डॉक्टर्स, इंजिनियर, सर्व कार्यकर्त्यांना सोबत इथे खूप लोक बसून आहेत. सर्वांचं म्हणणं आहे की बदललं पाहिजे. आमची हिंमत नाही होत होती, कारण समता सैनिक डायरेक्टली कधीच राजकारणात नाही आलंय. पण आमच्या बापाचा, आमच्या मसीहाचा पक्ष आहे तो रिपब्लिकन पक्ष. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे आहे ते आमच्या बाबासाहेबांची, आमच्या बापाची फिलॉसॉफिकल थॉट्स आहेत, त्यांचे पॉलिटिकल थॉट्स आहेत. त्या फिलॉसॉफीला मजू द्यायचं नाही. आम्हाला फिलॉसॉफी जास्त महत्वाची आहे, तत्वज्ञान महत्वाचं आहे, व्यक्ती महत्वाचा नाही आहे. त्याचं नाव काही असो मग व्यक्तीचा. तो व्यक्ती जर आंबेडकर, खरा आंबेडकरवादी असेल तर बिलकुल आम्ही त्यांच्यासोबत असू. पण असे व्यक्ती काय कामाचे ज्यांच्यात आंबेडकरवादच सुद्धा नसेल, अशांना घेऊन तुम्ही तुमचं काहीच भलं करू नाही शकत, समाजाचे भलं नाही करू शकत. आणि म्हणून तो विचार आला. म्हणजे खूप प्रयत्न केले. आमचे चिमणकर सर असताना आम्ही 23 ऑगस्ट 2019 आम्ही डॉक्टर आंबेडकर भवनला बसलो होते. ठरलेली मीटिंग होती आदरणीय बाळासाहेबांसोबत. ते जे काय बोलले ते मी आता इथे सांगणार नाही. प्रचंड होते. नागपूरला आले, चिमणकर सर बोलले की आता सर्वच संपलंय, आता आपल्याला नव्याने रिपब्लिकन पक्षासाठी काम करावं लागेल.
लॉकडाऊन आलंय, चिमणकर सर गेले, खूप गेले चळवळीतले लोक आपल्या. आणि मग लॉकडाऊन संपल्यावर आम्ही पुन्हा देश पालता घातला. आमचे प्रकाश दर्शनीचं राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आणि मी, आम्ही केरळपासून दिल्लीपर्यंत फिरलो, गुजरातपर्यंत गेलो, काही चांगल्या लोकांसोबत भेटलो जे आंबेडकरी चळवळीसाठी काम करतात, राबतात. आणि त्यांना हा विचार सांगितला की रिपब्लिकन पक्षाला पुन्हा उभं करावं लागणार आहे. आणि अशातच पकाले सरांचा सातत्याने नव्हता आमच्याकडे. 2017 पासून संपर्क तो खूप वर्षांपासूनचा होता की काहीतरी करायला पाहिजे. पण बाळासाहेबांच्याही प्रेमात आम्ही होतोय की बाबासाहेबांचे नातू आहेत, प्रत्येकाने त्यांनी आदर करावाच त्यांचा, भेटले तर पायही पडावं त्यांचा. पण जेव्हा राजकारण किंवा आपल्या तत्वांचा प्रश्न येईल तेव्हा आपण तत्वांसोबत असावं, व्यक्तीसोबत असू नये. आणि मग विचार केलाय की ते म्हणाले की आता इलेक्शन येत आहे, हा चान्स पुन्हा येणार नाही, खूप वर्ष जातील, तर आपण त्याच्यासाठी हा चान्स घेऊया. लोकांना भेटलो आणि त्या याच्यातून तुम्हाला रिपब्लिकन फेडरेशन दिसतं. चार्ल्स डिकिन्स असं म्हणतात, इट इज द वर्स्ट टाइम अँड इट इज द बेस्ट टाइम. जिथं सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे, संपलेलं आहे, त्याच्यातूनच आपल्याला नवी गरुड झेप घेता येईल. आणि त्या झेपेकरता तुम्ही सर्व आहात, त्या पंखाला बळ देणार आहे. आणि तुमच्यासारखी अजूनही बाहेर आहेत, वस्त्यांमध्ये आहेत, घरात असतील, त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काही करता येईल. मार्टिन लुथर किंगने जे म्हटलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांनाच ते भाषण माहित आहे, आय हॅव अ ड्रीम, की मी असं स्वप्न बघतोय की काळ्यांचा मुलगा आणि गोऱ्यांचा मुलगा एका टेबलवर बसून जेवण करतील, काळ्यांचा मुलगा गोऱ्यांचा मुलगा बसमधून प्रवास करतील, काळ्यांचा आणि गोऱ्यांचा पोरगा एका शाळेमध्ये एकाच टेबलवर बसतील. मी असं स्वप्न बघत आहे. म्हणून आम्ही असं स्वप्न बघत आहोत की याने देशपांडे सारख्या हॉलमध्ये तरुणच असावे, फक्त 1000-2000 ते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता असावेत, प्रामाणिक कार्यकर्ता असावेत. असं स्वप्न बघायला काही वाईट आहे का? हे स्वप्न का बघू नये आपण जर ते स्वप्न नाही बघतो तर मला वाटतं सर्व जे उद्ध्वस्तपण आहे ते आपल्याला आहेच, आता आहेच, ते थांबणार नाही. मला वाटतं ही जी पिढी आपण जे सर्व बसलेलो आहोत ही शेवटची पिढी समजतो की आंबेडकरी चळवळीला समजून देणारी. त्याच्यामध्ये प्रशिक आनंद आहेत, प्रवीण कांबळे असतील, तर जे कोणी अजून तरुण मंडळी असेल, पण किती तरुण आहेत, 1, 2, 2, 4. आणि हे सर्व ही शेवटची पिढी आहे. आपण या पिढीने जर आपण काही तरुणांना पुढे आणलंय, मोठे केलंय, नेते बनवलं, नेतृत्व दिलं आणि ते प्रामाणिक असावे बाबासाहेबांच्या विचारांसोबत, अशांना घेऊन आपण काय करू शकतोय का? तर आम्हाला असं वाटतं की यस, आम्ही करू शकतो. आणि त्याच्याकरता प्रामाणिकपणे सर्व आम्ही कामी लागलेलो आहोत. नाव ठरवायलाच 3 महिने लागलेत आम्हाला, काय नाव ठेवायचं. आणि माहीत होतं की विकल्या जाणार, हे होणार. विचार असं त्या व्हॉट्सअपवर जे फटाके फोडतात ना, त्याच्यावर जाऊ नका. व्हॉट्सअपवर फटाके फोडणारे काही कामाचे नाही आहे. जे आहे ते इथे बसलेले, जे ग्राउंडवर काम करतात, ती जास्त महत्वाची माणसं आहेत आणि ते या चळवळीला पुढे घेऊन जाणार आहेत, हे नक्की आहे. आणि या कसं आपण सातत्याने जे आहे काम करूया. बाबासाहेबांचा जो मॅनिफेस्टो होता इंडिपेंडंट लेवल पार्टी करता 1936चा, SCFचं होतं 1942, RPI 1957, तो मॅनिफेस्टो आणि स्टेट अँड मायनॉरिटी जी आहे त्याला विसरून गेलोय आपण. खूप काम करायचं आहे, खूप काम बाकी आहे. आणि अशा वेळेस मॅजिनीने जे म्हटलं, बाबासाहेबांनी रामटे गांधी जिनामध्ये जे म्हणतात बाबासाहेब, यू मे किल मेन बट यू कॅनॉट किल ग्रेट आयडियाज, असं मॅजिनी म्हणतात. बाबासाहेब नाकारतात, बाबासाहेब म्हणतात तसं नाही होत. त्या महापुरुषाचे विचार संपले की तो माणूसही संपतो. माणूस संपला, माणसाने उभ्या केलेल्या ज्या संस्था असतात, विचार असतात, इन्स्टिट्यूट असतात, त्याला काही चांगले फॉलोअर्स मिळाले तर हजारो वर्षापर्यंत तो विचार जिवंत राहतो म्हणतात, असं बाबासाहेब म्हणतात. आणि आपण बाबासाहेबांचे फॉलोअर आहोत, तथागतांचे फॉलोअर आहोत. 2500 वर्षापासून तथागत जिवंत आहेत. बाबासाहेबांचा विचार राहील की नाही राहील, मग आपली ड्युटी आहे. हा विचार हजारो वर्षापर्यंत आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांनी ज्या संस्था उभ्या केल्या, जे इन्स्टिट्यूट दिले, ज्या पार्टी दिले, पक्ष दिले, ते भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, याला जर जिवंत ठेवलं तर बाबासाहेबांचा विचार हजारो वर्षापर्यंत जिवंत राहील असा आमचा विश्वास आहे.
आणि त्या विश्वासातून आम्ही हे सगळं उभं केलेलं आहे. याला आपण हात द्यावा, लोकांना बोलावं, प्रपोगेट करावं, सांगावं, तुमच्यापुरतं नका ठेवू तुम्ही ते. कारण आम्ही जेव्हा हे डिक्लेअर केलं, जेव्हा सुरू झाल्या मिटिंगा, तर काही आघाड्या ऑलरेडी आता एक मिटिंग सुरू आहे रवी भवनला. काल परवा एक आघाडी डिक्लेअर झाली, अजून एक येणार आहे. 4-5 आघाड्या कशा झाल्या. समाजाला विनंती आहे की समाज आता तो चुजी बनणार आहे की नाही, समाज निवडणार आहे की नाही, की समाज कुणाही सोबत जाणार आहे. हे कुणाही सोबत जायचं ठरवलं असेल समाजाने तर आम्ही थांबून जातोय, आम्ही थांबतोय. आणि तुम्ही त्या जे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जे वाटतं ते अतिशय चांगलं आहे त्यांच्यासोबत जावं, समाजाने त्यांच्यासोबत खुशाल जावं. आम्हाला हे वाटतंय की ही जी चेहरे आहेत आता जे घेऊन जाणार आहेत ते कामाचेच नाही आहे. 1 ते 10 पर्यंत कामाचे नाहीत, सर्व विकाऊ आहेत. अशा काळामध्ये आम्ही हे सर्व लोक जे दिसत प्रातिनिधिक आहोत, पाठीमागे खूप सारे लोक आहेत, त्या सर्वांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. हे जे सर्व उमेदवार असतील, समाजाचे उमेदवार असतील, या आपलं नागपूर शहरामध्ये जगातली 4थ्या क्रमांकाच्या झोपडपट्ट्या आहेत. आपल्या याच्यामध्ये 34% लोक ज्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे राहण्याचं साधन नाही आहे, पाणी नाही आहे, खूप साधा अवस्था आहे. आणि 3000 करोड काहीतरी ज्या व्यापाऱ्यांचे माफ करत आहे सरकार, त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. तर करोड रुपयामध्ये माफ करण्याचा प्रश्न नाही आहे. हे घेऊन झोपडपट्ट्यांचा सुधार करण्यात येऊ शकतो आपल्याला. हे सर्व करायचं आहे आणि हे करण्यासाठी राष्ट्रीय ताकद लागत असते. आणि फक्त महानगरपालिका आपल्या डोक्यात नाहीच आहे, पण या महानगरपालिकेतून जे लोक तरुण येतील, हा जो विचार जो आहे स्वाभिमानाचा, हा जो विचार आहे तो आपल्याला उद्याच्या स्वातंत्र्याचा, हे सर्व विचार घेऊन जाणारी एक पिढी आपण निर्माण करू शकलो या निमित्ताने. तर मला वाटते आपण खूप काही केलं, मिळवलं असं होणार आहे. मी तेच सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.